हा पुनर्वसू माई काय रे असा काय येतोय आवाज? काही नाही माई असंच बोल ना. अरे तब्येत बरी नाही का तुझी बाळा? पुनर्वसू अरे असा काय येतोय आवाज? माई तसं काही नाहीये. पुनर्वसू माझी शपथ आहे तुला सांग बरं खरं काय झालंय ते. काही नाही माई. आयुष्यातून कोणीतरी जातं ना अचानक. आपल्या मनाचा विचारच करत नाही लोक. त्यांचं ठरलेलं असतं आणि आपल्या हातात काहीच नसतं. मला खूप एकटं वाटतंय माई. असं लाथाडल्यासारखं. तू दादा किंवा कोणाला सांगू नकोस पण मला आता तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडावंसं वाटतंय. हे बघ तू आत्ताच्या आता इकडे निघून ये. नाही मला येता नाही येणार. का नाही येता येणार? मी काम घेतलंय ट्रान्सलेशनचं. संस्कृतचं मराठी आणि इंग्रजीत मला ट्रान्सलेशन करायचंय आणि माझ्या एमफिलचंही. ते मला काही माहिती नाही. माझ्या जीवाला घोर लावू नकोस रे बाळा. तू आत्ताच्या आत्ता निघून ये. माई माझी अवस्था फार काळ नाही राहणार. तू काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे. अरे काय ठीक आहे? आवाज बघ कसा येतोय तुझा. काही जीव तरी आहे का त्या आवाजात? खंगल्यासारखं वाटतोयस रे. इतकं काय रे मनाला लावून घ्यायचं? तू आधी इकडे ये. मी सांगते ना तुला. यांच्याशी बोल. माई दादांना नको दिवस फोन. त्याला आधी इकडे निघून यायला सांगा. बंद केलाय त्यांनी फोन. त्यांनी त्याच फार मनाला लावून घेतलंय हो. त्यानं एकटं वाटतंय म्हणाला. आवाज तर फार खोल गेलाय त्याचा. वाटलं होतं त्यापेक्षा हळवं निघालं हो माझं पोर. ती नीता गेली पळून आणि माझ्या पुनर्वसूला मात्र त्रास. मला तर सुचतच नाही हे कसं होणार आहे माझ्या पोराचं. ते असं म्हणाले का? होय हो म्हणाला. कुणीतरी निघून जातं आपल्या आयुष्यातून अचानक. आपला विचारच करत नाहीत लोक. त्यांचं ठरलेलं असतं. आपल्या हातात काही नसतं. लाथाडल्यासारखं वाटतंय म्हणाला. मग सांगा बरं काय अर्थ घ्यायचा याचा? वासू अजिबात फोन करत नाहीये. मेसेजही नाही. त्याने स्पेस दिली म्हणजे दिली आहे. किती मोठा झाला अचानक तू माझ्या मनात. एवढा पक्का शब्दाचा की आजी म्हणते तसं खरंच देणं म्हणजेच प्रेम असेल. वासू मला जे देतोय ते त्याच्यासाठी सोपं असेल का? नसणारच. बिचारा माझं चुकतंय का? कर्मठ आणि पुरोगामीच्या पुढे जाऊनही माणसं जोडली जातात का एकमेकांची? काहीच कॉमन नसलेल्या माणसाचंही जुळूच शकतंय की. शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत हो? या आधी ना माझ्या पोराला मी असं बोलताना कधी ऐकलंच नाही हो. त्यांना वाईट वाटलं असणार. ते निराश झाले असणार. पण आपणही खचून गेलो तर त्यांना कोण समजावणार सांगा मला. आणि आपल्या घरात पाहुणे आहेत तेव्हा खरंच कुठून दुर्बुद्धी झाली
आणि त्या नीता बरोबर आपण झालं ते झालं. कोणाला बोल लावून ते आता बदलणार आहे का? तुम्ही मनोहर रावांशी बोलून घ्याच आता. होईल होईल, सगळं होईल, तुम्ही काळजी करू नका.